संदीपजी सपकाळ आणि निलेश दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे आम्ही शब्द सुमनानी सहर्ष सहर्ष स्वागत करतो. तर निलेशजी सपकाळ यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आम्ही विनंती करतो निलेश दादांना की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. गणेशजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. निलेश दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. संदीपजी चव्हाण यांचा आपण शुभ सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावर. अमोलजी पार्टे यांनी जर षटकार मारला तर त्यांचे बंधू भाईजी पार्टे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यशवंतजी पार्टे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो. चौकार आलाय. त्याच दरम्यान पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आयुष्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद 8 धावा आपण पाहतोय आई गावदेवी बोरगर संघाने उभारल्यात. निर्धारित पहिल्या ओव्हरमध्ये यशवंतजी पार्टे आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. अंकेश आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला यॉर्कर लाईनचा. 1च रन मिळते आतापर्यंत. आई गावदेवी बोरगर संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत म्हणावी तशी सुरुवात होताना पाहायला मिळत नाहीये. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी दुसऱ्या बाजूला सम्राट अशोक 11 कामते संघाची राहिली आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन थोडीशी खराब या ठिकाणी. आयुषने पहिलं षटक हाताळलं, 8 धावा दिल्या आणि आतापर्यंत अंकेश पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर वाईड आली. धावसंख्या 10. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यूज ह्यूज अँड ह्यूज हिट. 6 धावा अमोलच्या बॅटमधनं. चला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या बंधूकडनं होतं, ते या ठिकाणी नक्कीच त्यांना सामन्यानंतर दिलं जाईल. एकनाथजी पार्टे यांच्याकडनं 1000 रुपये असतील 3 षटकारांसाठी अमोलजी पार्टे यांच्याकरता. लगातार 3 षटकार जर त्यांनी खेचले तर पहिला तर आलाय. धावसंख्या 16. त्यावेळेस परफेक्ट टो क्रशर अशा पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपये विठोबाजी पार्टी यांच्याकडनं असणार आहे.
यावेळेस शफल झाले होते, थोडेसे बॅकफुटला गेले. प्रथमेश त्या ठिकाणी तैनात होते. ऑन साईडला हलकीशी फॉर्मलिंग झाली आहे आणि खरं तर चुकीच्या एंडला थ्रो झाला. स्ट्रायकिंग एंडवर व्हायला हवा होता, चित्र वेगळं असतं थोडंसं, मात्र हरकत नाही. 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये 18 रन्स. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लाईन खराब इथे पाहायला मिळते. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. एकमेव षटकार आपण पाहतोय आतापर्यंत आला, एक चौकार आलाय. त्या व्यतिरिक्त मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, कारण धावा लागल्या धावफुलकावर 19. आई गावदेवी बोरगर टीमच्या यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले होते, मात्र इथे झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र बॉल अडवला गेलाय आणि टीमसाठी नक्कीच धावा वाचवण्यात आल्यात. चांगली फिल्डिंग, चांगल्या फिल्डिंगचं स्टँडर्ड इथे सेट करत असताना सम्राट अशोक 11 कामते संघाचे हे खेळाडू, हे क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र खराब बॉल, ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलवर घणाघाती प्रहार केलाय अमोलने आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती बिनबाद 27 धावा. आई गावदेवी बोरगर 27 विदाउट लॉस. शेवटचं षटक. शाखा प्रमुख महादेवजी पार्टे यांच्याकडनं 500 रुपये आलेत, ते म्हणजे अमोल पार्टेसाठी. त्यांचे काकाश्री आहेत आणि सामना संपल्यानंतर नक्कीच ते त्यांच्याकडे सुपूर्द केले जातील. यानंतरचा सामना आहे जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी विपक्ष साई इंडियन्स कामते. टॉस साठी यायचंय दोन्ही टीम कॅप्टन. व्हाईट बॉलने सुरुवात तिसऱ्या षटकाची. नो बॉल. यस, नो बॉलचा इशारा आणि नो प्लस ही 1 धाव, म्हणजे 2 धावा मिळतील या बॉलवर आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब पांगुळवाडी आणि साई इंडियन्स कामते नेक्स्ट मॅच. टॉस साठी आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल, तुमचा सामना असेल यानंतरचा सुपर 4 साठीचा. यस, विनर वर्सेस विनर. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. त्याच्या मस्तक पे दस्तक देत हा चेंडू जातोय. 4 धावा आणि अमोल पार्टे काही थांबायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33च्या घरामध्ये. 33. फिर हिटचा बॉल होता, मुभा होती खरं तर त्याच्याकडे कोणत्याही बाजूला खेळण्याची. बिनबाद 33. यावेळेस बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला पाठवलंय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा, 4 धावांसाठी चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा अगदी क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन दी राईज आपल्याला पाहायला मिळतोय हा फटका खेळत असताना. अजून एक दमदार फटका, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतात. षटकार.
यावेळेस मात्र चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 53 धावा. अजून एक षटकार इथे येत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. लाजवाब बॅटिंग सध्याच्या घडीला आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचवले या षटकाराच्या मदतीने 59 धावा. निर्धारित 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 60 धावांचं लक्ष मात्र इथे सेट केलंय ते सम्राट अशोक 11 कामथे या टीम समोर. एकनाथ पार्टे यांच्याकडनं 500 रुपये जमा झालेत आमच्याकडे अमोल पार्टेसाठी आणि ते सामन्यानंतर त्यांना सुपूर्द केले जातील. कमिटीकडे आपण ती कॅश सुपूर्द केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 32 धावा आल्यात आणि वैयक्तिक धावा जर आपण पाहिल्या अमोलच्या 45 धावा 45. चला 51 झाल्यात. अर्धशतक झालंय. जोरदार टाळ्या अमोलसाठी. आमचे गुणलेखक दुरुस्त करतायत थोडस. 51 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एकूण धावसंख्या झाली ती 59. आम्ही भाऊजी सुर्वे यांना विनंती करू की आपण यशवंतजी पार्टे यांचा शुभ सन्मान करावा. एकोणसाठ धावा लागल्या धावफलकावर आणि 60 धावांचं लक्ष सम्राट अशोक 11 कामते यांच्या समोर असणार आहे. चला थोडस नेक्स्ट मॅच मध्ये बदलाव झालाय. खडकवाडी चॅम्पियन आणि आदर्श 11 कामते अशी मॅच आहे नेक्स्ट. पांगोळवाडी आणि साय इंडियन्स कामते त्यानंतर खेळतील. यानंतर खडकवाडी चॅम्पियन आणि आदर्श 11 कामते. चला टॉस साठी या दोन्ही टीम. आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली आहे की खडकवाडी चॅम्पियन आणि आदर्श 11 कामते असा सामना असेल पुढचा. 13 बॉल आणि 51 धावांची विस्फोटक इनिंग अमोल पार्टेने साकारली आणि 59 धावांचं मात्र धावसंख्या उभारली. 60 धावांचं लक्ष सम्राट अशोक 11 कामते समोर इथे सेट केलं गेलं. चंद्रकांतजी सालेकर यांचा शुभ सन्मान आपण करतोय. भाऊजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. त्याने त्या सन्मानाचा स्वीकार करावा. साहिल आणि मंगेश सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे धीरज. 18 बॉल आणि 60 रनची गरज. प्रति षटक 20 ची सरासरी. संध्याकाळचं सत्र घड्याळात बरोबर 3:30 वाजलेत. पहिला बॉल सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी सांगितलंय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात या धावफलकाला होते आपण पाहतोय. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मंगीजी पार्टे यांचा शुभ सन्मान होईल. आम्ही नारायणजी पार्टे यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. यावेळेस लॉंग ऑफला बॉलला खेळवून काढले.
हाफ ड्राईव्ह केलंय आणि रन मिळते ती सिंगल. धीरज आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या टप्प्यावर, अगदी नियंत्रित अशी गोलंदाजी तो साकारत असताना. एवढेच एक सिंगल मिळते फक्त बाईच्या स्वरूपात. विकेट किपर कडनं बॉल मिस झालाय, तो गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्टॉपेज लागली, विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पोहोचू शकणार नाहीयेत. 1 रन मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 3 धावा. लहू वाडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये, फटका फसलाय. डीप अंदाज क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, एंड बाउन्स कलेक्ट केलंय आणि इथे OUT. चांगली फिल्डिंग, चांगला अचूक थ्रो आणि थोडीशी इजा कदाचित झालेली दिसते गोलंदाजाला. पाणी घेऊन जायचं मैदानात. विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात, मात्र इथे गोलंदाजाला थोडीशी इजा झालेली दिसते. मंगेश बाद झालाय आणि नवीन फलंदाज झालाय प्रवीण. लक्ष 60 धावांचं आणि खरं तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती आई गावदेवी बोरगर संघाच्या गोलंदाजांकडून. लहूसाठी प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गणेशजी दळवी यांच्याकडनं लोअर फुलटॉस बॉल होता आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि 4 धावा मिळतील. आमच्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की सामना सुरू असताना कृपया क्रीडांगणातून जाऊ नका. थोडं क्रीडांगणाच्या बाहेरून आपण प्रवास करा, जेणेकरून सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही. कारण आता स्पर्धा जी आहे ती अंतिमच्या टप्प्यात आहे. आता अंतिमचे काही सामने शिल्लक आहे, त्यानंतर सेमीफायनल, फायनल असणार आहे, जे की महत्त्वपूर्ण सामने असणार आहेत. त्यामुळे सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, जास्तच बाउन्स झालाय, पंचाने दंडित केलाय व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. 9 रन्स ऑन अ बोर्ड. अप्रतिम अशी डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरचा वेध घेतला. खरं तर फलंदाजाने चेंडू सोबत छेडछाड करण्याचा अजिबातच प्रयत्न केला नाही. त्याला वाटलं कदाचित अतिरिक्त धाव मिळेल, मात्र त्याचा अंदाज जो आहे तो सपशील चुकलाय. परफेक्ट यॉर्कर बॉल. अगदी
अचूक लाईनवर नियंत्रणबद्ध अशी ही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. युवा हा गोलंदाज, डायनामिक अशी त्याची गोलंदाजी, अर्थात लहू. मात्र इथे थोडस त्याला आता अजून काम करावं लागेल, कारण हा व्हाईट बॉल आलाय. शेवटचा बॉल त्याचा बाकी आहे डिलिव्हर करणं, आणि धावसंख्या धावफलकावर 10 आहे. म्हणजे आता 7 बॉल आणि 50 रनची गरज आहे. अप्रतिम अशी डिलिव्हरी, अगदी चेहऱ्याच्या जवळून या मातीचा सुगंध देऊन गेली फलंदाजाला. डॉट बॉलची सांगता, अंतिमचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. चला टॉस करून घ्या. आपली आयोजकांना विनंती करतो. खडकवाडी चॅम्पियन आणि आदर्श 11 कामते. विठ्ठलजी पार्टे यांच्याकडनं देखील अमोल पार्टे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. खडकवाडी चॅम्पियन कॅप्टन आलेले आहेत. मी आदर्श 11 कामते, चला तेही कॅप्टन आलेत. यशवंतजी पाटे यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. तर पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. खडकवाडी चॅम्पियन संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय यानंतरच्या मॅच मध्ये घेतलाय. 3 ओव्हरचा सामना असणार आहे. आणि क्लीन बोल्ड केलंय. फलंदाज बाद होतोय आणि खरं तर सामन्यापासून दूरवर जातोय. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल सम्राट अशोक 11 कामते आणि पूर्णपणे वर्चस्व पकड या सामन्यावर मजबूत केली आहे ती स्वतः आयोजक असलेले हे संघ, अर्थातच आई गावदेवी बोरगर. त्याच्या अगोदर आपण अप्रतिम असा खेळ पाहिला पहिल्या इनिंग मध्ये अमोल पार्टेचा, आणि त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर मात्र 59 धावा उभारल्या. 22च्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. आणि आता फक्त औपचारिकतेमध्ये हा सामना जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. आपण पाहू शकता क्रीडांगणामध्ये प्रचंड प्रमाणात वारा आणि धूळ सध्याच्या घडीला. खेळामध्ये थोडासा व्यत्यय. व्हाईट आणि व्हाईट +1. खरं तर सामना अशा स्थितीमध्ये आहे की तुम्हाला फक्त लिगल डिलिव्हरी टाकायची आणि सामना संपवायचा आहे. खरं तर विकेट किपरलाही काय झालंय समजत नाहीये. अजून एक व्हाईट बॉल. खरं तर वेळ वाचवायचा असेल तर इथे सिंगल मिळते. चला शेवटचा बॉल आहे. खडकवाडी चॅम्पियन टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच मैदानाचा ताबा घ्या. आदर्श 11 कामते बॅट्समन रेडी करा आणि दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. अभिनंदन आई गावदेवी बोरगर संघ आणि सम्राट अशोक 11 कामते. आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आपल्याला नक्कीच सन्मानित करण्यात येईल. आणि सामनावीर नन अदर दॅन मिस्टर अमोल पार्टे, ज्याने 51 धावांची विस्फोटक इनिंग शेवटच्या बॉलपर्यंत नॉट आउट राहिला, त्याने साकारली. तो ठरलाय सामनावीर आणि त्याला एकूण किती कॅश प्राइज आपल्यापर्यंत जमा झालाय? 2000 रुपयाचं कॅश प्राइज विविध मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत प्राप्त झाले, तेही त्याला आपण प्रदान करूया. चला अमोल या लवकरात लवकर. अमोल पार्टे, एकूण 2000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. ते या सन्मानाच्या वेळी या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासमयी आपल्याला प्रदान करण्यात येईल.